नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी 6 तारखेला 6 जुलैला म्हणजे येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवशी ना दोन्ही वेळेला उपवास असतो। प्रश्न पडतो की यानं काय करायचं जेवायला खायला आणि नेमकी त्या दिवशी रविवार आहे, सगळे घरी असतात म्हणल्यावर काहीतरी थोडंसं वेगळं झालंच पाहिजे ना। म्हणून आज आपण आहे ना स्पेशल एक उपवासाची रेसिपी घेऊन येणार आहोत। ते पण एकदम इंटरेस्टिंग आहे। ते आहे उपवासाचं सँडविच। आषाढी एकादशी स्पेशल आपण आहे ना उपवासाचं सँडविच करणार आहोत। त्यासाठी ना इकडे मी एवढे 3 बाउल आहे ना साबुदाणा घेतलेला आहे आणि नेहमी आपण खिचडीसाठी जसं भिजवतो ना सेम तसंच भिजवायचं। आता आपण साबुदाणा धुवून घेऊया। साबुदाणा स्वच्छ ना धुवून घेतलेला आणि पाणी काढले। आता आपण त्यात ना स्वच्छ पाणी घालून घेऊया। साबुदाणा बुडेल ना इतपत आपण पाणी घालून घ्यायचंय। आता अजून ह्याला थोडं पाणी लागेल। हे बघा, साबुदाणा बुडेल इतपत आपण पाणी घालून घेतलेलं आहे। आता एक ना 4 ते 5 तास आपण याला झाकून ठेवूयात म्हणजे साबुदाणा छानपैकी सॉफ्ट भिजेल। आता आपण कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे। आपण या सँडविचसाठी ना लाल भोपळा यूज करणार आहोत म्हणून काय केलंय आपण हा लाल भोपळा जो आहे 1 बाउल आहे जर कट करून घेतला तर, नाहीतर वजनीप्रमाणे ना आतपाव लाल भोपळा आपण छानपैकी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आणि त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत। आता काय करायचंय त्याच्यात अगदी थोडंसं पाणी घालून 2 शिट्ट्या करून याला छान शिजवून घेऊयात। आपण साबुदाणा आहे ना 5 तास छान भिजवून घेतलाय बघा, कोरडा पण झालाय आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे। आता मी ना इकडे एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यात ना आपण जो लाल भोपळा आहे ना शिजवून घेतला होता 2 शिट्ट्या करून तो ह्याच्यात सगळा काढून घेऊया। आता आपण आधी स्मॅश करून घेऊया। लाल भोपळा स्मॅश करून झाल्यावर ना त्यात 1 चमचा जिरे, 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, भरपूर अशी आहे ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता इथे मी 1 बाउल आहे ना वरईचं पीठ घेतलेलं आहे। कच्ची वरई आहे आणि छानपैकी जाडसर दळून घेतली, भाजायची अजिबात गरज नाही। ह्यानी काय होणार आहे माहितीये का की आपलं सँडविच जे आहे ते एकदम कुरकुरीत होणार आणि बॅटर जेव्हा भिजवतो आपण त्यावेळेला ते छान मिळून येतं। आधी आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं छान मिक्स झालंय, त्यात आता 1 बाउल आहे ना दाण्याचा कूट घालून घेऊया आणि भिजलेला जो साबुदाणा आहे तो असा हाताने ना मोकळा करून घालायचा याच्यात। आता आधी आपण आहे ना हाताने सगळं हे भिजवून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल। आता ना थोडं पाणी घालून आहे ना हे जे पीठ आहे ते आपण थोडंसं सैलसर भिजवून घेणार आहे। आता भिजवून झालं ना की मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते। पीठ आपण छान भिजवून घेतलं। आपलं जे थालीपीठाचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं सैल भिजवायचं आहे। आता एक 10 मिनिटं आपण याला झाकण ठेवून घेऊया। आपलं पीठ भिजतंय ना तोपर्यंत आपण ना टोस्टर ग्रीस करून घेऊया। आता काय करायचंय टोस्टरच्या दोन्ही साईडला जे तूप असतं ना ते वितळून घेतलेलं आहे, तर आपण आता ते हाताने असं स्प्रेड करूया। सुरुवातीलाच आपल्याला ना फक्त एकदा ग्रीस करावं लागतं, त्यानंतर प्रत्येक सँडविचच्या वेळेला आधी थोडंसं आहे ना तूप टाकून घेतलं ना तरी होऊन जातं। 10 मिनिटं झालेले आहेत आणि पीठ छान मुरलेलं आहे। लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही ऍड करू शकता, कारण काय होतं वरईमुळे थोडंसं घट्ट होऊ शकतं। आता आपण टोस्टरमध्ये सँडविच लावायला घेऊया। आता आपण आहे ना ग्रीस केलेलं टोस्टर घेतलंय, त्याच्यावर आहे ना हे थोडंसं असं पसरून घेऊया, किंचित जाडसर पसरवायचं। एक लेयर आपण आहे ना असं पसरून घेतलेलं आहे। आता काय करायचंय की उकडलेले बटाट्याचे जे स्लाइस आहेत ना ते आपण ह्याच्यावर ठेवून घेऊया। ह्याच्यावर थोडंसं असं चिमूटभर आहे ना मीठ घालून घेऊया। आता परत वरून एक लेयर घालायचं आहे आपल्याला बॅटरचा। वरचा लेयर पण आपण स्प्रेड करून घेतलेला आहे। आता काय करायचंय की आपण हे टोस्ट करून घेऊया। टोस्टर मी आहे ना गॅसवर ठेवलंय, मीडियम गॅस ठेवलेला आहे
आणि आता छानपैकी ना खुसखुशीत करून घेऊ. तुम्ही जर मोठा केला ना गॅस तर काय होतं, आतून कच्चं राहतं आणि बाहेरून जळू शकतं. थंड झालेली आहेत. आता आपण काय करूया, टर्न करून चेक करूया. येस, इतकं सुंदर असा कलर आलेला आहे आणि तुम्ही आवाज पण ऐका, मस्त क्रिस्पी झालाय. आता काय करायचंय, खालची साईड आहे ना ती कच्ची आहे, ती साईड आपण ना छान टोस्ट करून घेऊया 2 ते 3 मिनिटं, कारण आता आपला जो टोस्टर आहे तो मस्त तापलेला आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. आपण आता टर्न करून चेक करूया. येस, मस्त आहे ना, इकडून पण झालेला आहे. आता आपण हे सँडविच काढून घेऊ, बाकीचे सँडविच सेम असेच करून घेऊया. आपण ना एक सँडविच कट करून दाखवणार आहोत. अगदी थोडंसं कोमट झालेलं आहे. बघा, इतकं मस्त आपलं सँडविच झालेलं आहे. फ्रेंड्स, आषाढी एकादशी स्पेशल मस्त असे खुसखुशीत उपवासाची सँडविच तयार आहेत आणि त्याबरोबर आपण काकडीची हिरवी चटणी सर्व केलेली आहे. ही चटणीची रेसिपी आहे ती आपण आधी केलेली आहे, सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. काय मंडळी, मस्त आहे ना सँडविच एकदम, आणि झटपट होणारा आहे, कमी साहित्यातला आहे, जास्त काही तामझाम नाहीये आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडण्यासारखं आहे. फ्रेंड्स, आपण ना ह्याच्या आधी पण बऱ्याच आहे ना उपवासाच्या रेसिपीज केलेल्या आहेत, त्याचे लिंक्स मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आता या सँडविचवर आपण जी चटणी केलेली आहे ना त्याची सुद्धा लिंक आहे, सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.